हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण इथे छान अशी एडी स्टोनची ही नथ केलेली आहे. फुल आपण एडी स्टोन्स, स्मॉल एडी स्टोन्स इथे यूज केले आहेत. तर हे कशी करायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण इथे एकसारखेच घेतले होते एडी स्टोन्स, तर ते आपण आधीच पॅक केले. इथे मी 0.3 mm ची तार यूज केलेली आहे. तुम्ही ते 0.5 mm च्या तारेने देखील लॉक करू शकता. जस्ट मी टाकून सर्कल केलेलं आहे, बाकी काही असं केलं नाही आहे नवीन, कारण आपल्याला बेस तारेवरतीच ते प्रॉपरली लॉक करायचे आहेत, म्हणजे त्यांचा बॅलन्स हा सरकू शकतो. तर आपण इथे प्रेस नथ करणार आहोत आज. तर आपण इथे प्रेस नथीसाठी असं माप घेतलं आहे. नेहमी असंच माप घ्यावं, इझी होतं आपल्याला नथ करताना. सो आपली ही पकड आहे, जी की एकच आपण जरी एका पकडमध्येच आपण इन्व्हेस्ट केलं तरी ती आपल्याला खूप युजफुल आहे. सगळ्या पकड घ्यायची आपल्याला गरज नाही वाटत स्टार्टिंगला. त्यानंतर आपण इथे लूप तयार करणार आहोत. तसंच स्टार्टिंगला आपण हुक तयार केलं आणि थोडंसं असं वाकून घेतलेलं आहे. नंतर आपण थोडं थोडं अजून त्याला आतमध्ये प्रेस करणार आहोत. तर हे बघा, आपली नथ ही अशी प्रॉपर ह्याच्यावर बसणार आहे. हे माप नेहमी परफेक्ट असतं, तुम्ही नेहमी असंच घ्या, तुम्हालाही इझी होईल ते माप. त्याच्यानंतर आपण 0.3 mm ची तार घेणार आहोत. अंदाजे कट करून घ्यायची आहे आणि ती आपण आपल्या बेस तारेवरती अशा पद्धतीने लेफ्ट हँडमध्ये छोटीशी टोक पकडून टर्न करायची आहे. काही वेळेस असा प्रॉब्लेम होतो की तार लवकर सर्कल होत नाही किंवा ती निसटते. तर त्याचं एक छान असं टेक्निक असं आहे की आपण जेव्हा तार टर्न करू तेव्हा ती लेफ्ट हँडमध्ये प्रॉपर अशी पकडायची आहे आणि व्यवस्थित असं सर्कल घ्यायचं. जसं की तुम्हाला आता इथे दिसलं आहे, मी त्यासाठीच तुम्हाला दाखवलं आहे की कसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि शेवटचं टोक आपण थोडंसं दाबून घ्यायचं आहे प्रॉपर व्यवस्थित असं. आणि पक्कड बघा, पक्कडने मी थोडंसं आपलं जे की बेस तार आहे ती आतमध्ये टर्न केले आहे, कारण आपल्याला आपले एडी स्टोन्स असे लावायचे आहेत. तर आता हे बघा, आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये तार टाकून सर्कल केलं होतं आणि आता हे आपल्याला बेस तारेवरती लॉक करायचं आहे. तर पहिल्यांदा मी फर्स्ट आणि सेकंड एडी स्टोनमध्ये तार पास केली आणि पास केल्यानंतर आपण ती अशी सर्कल घ्यायची आहे बेस तारेवरती, कारण ती एक साईडनी लॉक होते. त्याच्यानंतर सेम प्रोसेस असे असणार की आपण जे की 1-2 एडी स्टोन झाले त्याच्यानंतर 3 आणि 4 किंवा 2 आणि 3 मध्ये टाकायची, 3 आणि 4 मध्ये टाकायची आणि वरती न्यायची, परत वरती सर्कल करायचं आहे. तर याचं एकच टेक्निक असं आहे की आपण एडी स्टोन प्रॉपर लॉक केलं तर ते परफेक्ट बसतात. जर आपण त्याला सिंगल लॉक करण्याचा प्रयत्न केला तर ते एडी स्टोन हलू शकतात. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित गच्चम असं पकडायचं आहे आणि इथे टर्न करायचं आहे. सो हे फर्स्ट लॉक झालेत. तर आपल्याला नेहमी जसं मी म्हणते की 2 ते 3 वेळा लॉक केल्याने प्रॉपर लॉक होतं आणि तारा दिसू नयेत त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर साईडला आपण बघितलं असेल स्टार्टिंगला नथमध्ये की आपण व्हाईट बीड्स लावू शकतो, मोती लावू शकतो किंवा कलरफुल जर आपला एडी स्टोन कलरफुल असेल तर आपण कलरफुल अटॅचमेंटसाठी लावू शकतो, कारण की नथ छान अशी भरीव दिसते. तर हे बघा, आपण पुन्हा वरून खाली एकदा आलेलो आहोत, कारण की जेवढं छान लॉक होईल तेवढं छान आहे. त्याच्यानंतर आपण जे गॅप्स आहेत किंवा जिथे तार दिसते तिथे आपण आपल्या अंदाजाने आपल्या डिझाईननुसार डिझाईन कस्टमाइज करायची आहे. तर आपण इथे त्यासाठी मणी लावणार आहोत, क्रिस्टल लावणार आहोत, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. कारण की जास्त मटेरियल जर काही जण घेत नसतील तर त्यांनी असं कमी मटेरियलमध्ये देखील खूप छान अशी नथ होऊ शकते. भरीव नथ दिसणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे बघा, आता मी तार जस्ट इथून घालून वर घेत आहे, कारण आपल्याला मध्ये एक क्रिस्टल लावायचा आहे व्हाईट कलरचा, ट्रान्सपरंट क्रिस्टल आहे तो. तर तो इथे लावणार आहे मी. आणि साईडला आपण मण्यांची डिझाईन करणार आहोत, तर तेही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, छान अजून डिटेल्स आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. तर हे बघा, तुम्ही नुसतं जर सर्कल केलं तर सर्कलचं टोकवरती दिसू शकण्याचे चान्सेस असे आहेत. त्याच्यामुळे आपण हा क्रिस्टलमध्ये मी एडी स्टोनमध्ये ही तार पास केली आहे आणि पुन्हा आपण इथे सर्कल करणार आहोत. जेवढं तुम्ही छान डिझाईन कराल तेवढी ती छान बसेल. एवढंच आहे की तारा दिसू नयेत, कारण की काही वेळेस असं होतं की खूप तारांचं आपण एकमेकांमध्ये घालतो तेव्हा त्या दिसतात, सो ते दिसू नये. फिनिशिंग इम्पॉर्टंट आहे. आता बघा, मनी मी साईडला टाकलेला आहे, तर मनी तारेमध्ये घेतला आणि पुन्हा मी एडी स्टोन्समध्ये हा पास केला. सर्कल करायचं आहे. सेम आपल्याला जिथं आवडेल तिथे आपण हे मनी ॲडजस्ट करत जायचं आहे किंवा मी म्हणाली लावत जायचं आहे. तर आपण ही डिझाईन पूर्ण इथे बघणार आहोत. तर आता बघा, मी इकडे तार आणली आहे. सेकंड देखील आपल्याला जे एडी स्टोनचा आहे शेप, तो मी सर्कल घेतलेला आहे, हा ड्रॉप शेप आहे. तर सर्कल देखील मी लावलेला आहे, लावणार आहे आत्ता. तर आधी इथे बघा, आधी फर्स्ट डिझाईन आपण इथे कंप्लीट करून घेतली. त्यानंतर सर्कल शेप असा जस्ट ठेवायचा आहे आणि तो प्रॉपर असा लॉक करायचा आहे. सेम प्रोसेस असणार आहे. फर्स्ट आणि सेकंडमध्ये तार पास करून घ्यायची आहे, देन ती सर्कल करायची आहे.
सो इथे तार घालताना थोडा प्रॉब्लेम होतोय. आपण ती तार टाकलेली आहे आणि टर्न करायची. नंतर सेकंड थर्डमधून पुन्हा एकदा ती तार पास करून घ्यायची आहे, जेणेकरून ही प्रोसेस आपली पुढे जाईल. आणि जसं की आपण मध्ये क्रिस्टल टाकला मगाशी, तर सेम तीच प्रोसेस इथं करायची आहे. मधोमध आपल्याला क्रिस्टल टाकायचं आहे. साईडला आपल्याला आपले व्हाईट मणी लावायचे आहेत, किंवा तुम्ही तिथे कलरफुल देखील यूज करू शकता. जर कलरफुल एडी स्टोनची नथ करणार असाल तर त्यानुसार आपण कलर यूज करावे, जेणेकरून खूप छान अशी डिझाईन दिसेल आपल्या इथे. आपण लवकरच छान अशा नवीन नथींचे व्हिडिओ आणणार आहोत, जे की स्टार्टिंगला ज्यांना नथ करायची आहे त्यांच्यासाठी ते यूजफुल ठरावेत या दृष्टीने. आणि आपण नेहमी छोट्या छोट्या टेक्निक्स इथे सांगत असतो, नुसती आपण नथ कशी करायची हे नाही सांगत. तर आपण कोणत्या टाईपने गेलो, किंवा आपण कोणता हात व्यवस्थित गच्चम पकडायचा आहे जेणेकरून तार परफेक्ट बसेल, किंवा आपल्या फिनिशिंग चांगलं येईल, ते आपल्या व्हिडिओमध्ये नक्की असतं. तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना नथ स्टार्टिंगला करायचे आहे त्यांच्यासाठी तर नक्की हे यूजफुल ठरतील. आणि कमी मटेरियलमध्ये आपण कशा छान नथी करू शकतो हेही तुम्हाला इथे कळेल. जसं की मी पक्कड म्हणलं, तर आपण स्टार्टिंगला एक पक्कड घेतली तरीही ती आपण कंटिन्युअसली यूज करू शकतो. असं नाही की आपल्याला 2-3 पक्कड घ्यावे लागते. जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं आपला इन्व्हेस्टमेंट जास्त होती, खर्च जास्त होतं. तर स्टार्टिंगला नेहमी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण असं मटेरियल घेऊ शकतो. तर इथे बघा क्रिस्टल मी टाकलेलं आहे. क्रिस्टल आधी टाकल्यानंतर आपण सेकंड एडी स्टोनमध्ये तार पास करून घेतल्या, जेणेकरून क्रिस्टल हा मधोमध पॅक होईल. जर आपण डायरेक्टली तार बेसवरती फिरवली तर क्रिस्टल हा अदांतरे राहील, किंवा तो नंतर हलू शकतो, चान्सेस असे असतात. तर आता इथे थोडा गॅप दिसतोय, सो आपण तिथे काय करायचं आहे, तर तिथे आपण आपला व्हाईट मणी आहे तो लावून टाकायचा आहे, जेणेकरून खूप छान अशी डिझाईन होईल. तर आपण इथे व्हाईट मणी लावणार आहोत. सेम प्रोसेस आपल्याला थर्ड जो शेप आहे नथीचा, नेहमी नथ आपण ही ट्रिपल शेपमध्ये करायची आहे, जेणेकरून एक छान असा आकार येतो नथीला. फर्स्ट शेप जर मोठा असेल, जसं की मी ट्रॅडिशनल नथ बाबतीत बोलते इथं, तर सेकंड आणि थर्ड हा आपला स्मॉल येणं गरजेचं आहे. आणि एडी स्टोनमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आलेल्या आहेत. जर फर्स्ट शेप नाजूक असेल तर मिडल आपल्याला थोडा मोठा करावा लागतो. सो हे डिझाईनवर डिपेंड आहे, कलरवर डिपेंड आहे, स्टोन्सवर डिपेंड आहेत, साईजवर डिपेंड आहे. तर हे बघा सेकंड झाला आहे. मी थोडंसं पकडनी पुन्हा टर्न आत केलं, कारण तो नाकाला जवळ टच होणं गरजेचं आहे. तर थर्ड शेप मी लावलेला आहे, सेम आहे. फर्स्ट आणि सेकंडमध्ये तार टाकल्यानंतर मी तो टर्न केला आहे. सेम स्टेप मी इथं केलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपण मणी लावून घेणार आहोत, आणि तो मी अशा पद्धतीने टाकलेला आहे, जसं की आपण आधीच्या प्रोसेसमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर येतो आपला लास्ट पार्ट, जिथं की आपण एडी बॉल लावतो. तर एडी बॉल मी आधी पातळ तारेमध्ये टाकणार आहे, त्यानंतर मी आपल्या गेज तारेमध्ये टाकणार आहे, जेणेकरून तो खूप छान असा लॉक होतो, प्रॉपरली लॉक होतो. तर हे बघा गेज तारेमध्ये टाकला. त्यानंतर टाईटली पकडून टर्न करायचे आहेत. खूप टर्न करणं गरजेचं आहे, कारण की एडी बॉल हा बाहेर निघू शकतो प्रेस नथीच्या बाबतीत किंवा ताराच्या नथीच्या बाबतीत. तर छानपैकी 4-5 टर्न केल्यानंतर आपण इथे नेक्स्ट प्रोसेस, म्हणजे एंडिंगची प्रोसेस आहे ती इथे करू शकतो. सो इथे टर्न केल्यानंतर पातळ तार कट करायची आहे. एंड लूक कसा करायचा हा नक्की बघा तुम्ही, कारण की तो काही जणांना समजायला थोडं अवघड होतं. सो हा बघा, आतमध्ये टर्न केल्यानंतर आपल्याला जस्ट ही तार अशी उभी करायची आहे आणि असं जवळ नथ आणायची आहे, जेणेकरून प्रॉपर लॉक होती अशी नथ आपली. तर हा आहे आपल्या प्रेस नथीचा, एडी स्टोन नथीचा फायनल लुक. तर ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर ट्राय केलं असेल तर हेही मला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.